जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग 167। लेखक राजेंद्र लहानू जाधव। अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। 2013 मध्ये कोपरगावला ओम शांती यांचे फार मोठं शिबिर आयोजन केलं होतं। बरेचसे मान्यवर व्यक्ती त्या ठिकाणी जमा झाले होते। बाहेरच्या प्रांतामधून राजस्थान, गुजरात, ओडिशा, बंगाल, कोलकाता असे बऱ्याच ठिकाणून ब्रह्मकुमारी तसेच मान्यवर सेवेकरी या ठिकाणी आले होते। आमचे वडील तसेच निमगाव, निगोज, शिर्डी, राहता या ठिकाणची बरेचसे सेवेकरी त्या ठिकाणी जमा झाली होती। पूजा अर्चा प्रवचने त्या ठिकाणी चालायची। शिवबाबा यांची महंती त्या ठिकाणी सांगितली जात होती। शिवशंकर, भोलेनाथ यांचे कार्य त्यांनी कितीतरी सर्वांसाठी किती कार्य मोलाचे केले। शिवबाबा, निरंकारी बाबा, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे ही सृष्टी ज्याने निर्माण केली ते एक शिवबाबा कसे यांच्याबद्दल तिथे माहिती सांगितली जात असते। सर्वच बरेचसे सेवेकरी त्या ठिकाणी जमा होऊ लागली होती, जमा होत होती। तिथला कार्यक्रम ते पाहण्यासाठी, तो सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक त्या ठिकाणी जमा झाली होती। आणि खरोखरच ओम शांती याचे कार्यक्रम, त्याचे प्रवचन ते ऐकण्यासाठी लोक तल्लीन होत होते। त्यांचा एक नियम होता। त्या नियमानुसार चालले तर सर्व काही मिळते। सकाळी उठणे, योगासन वगैरे करणे हे त्यात शिबिरामध्ये शिकवले जात असे। प्रत्येकाचे वेगवेगळे नियम जरी असेल, परंतु प्रकृतीचा नियम हा कोणी मोडू शकत नाही। ज्यांनी सृष्टी निर्माण केली तिचा नियम कोणीही मोडू शकत नाही। प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागते। मोठ्या साधू संत महंत त्यांनाही एक दिवस या सृष्टीमधून जावे लागले। श्रीकृष्णाने जन्म घेतला पृथ्वीवरती, रामाने जन्म घेतला पृथ्वीवरती, परशुराम यांनी जन्म घेतला, परंतु त्यांना देह ठेवावाच लागला। जेवढे ज्यांचे कार्य आहे तेवढे कार्य त्यांना ते करावेच लागते आणि त्याच प्रकारे
ओम शांतीमध्ये शिकवलेली ती शिकवण, ते कार्य प्रत्येकाने आत्मसात घ्यावे, असं ते कार्य होतं.